डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, जय 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 भीम, जय 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 भीम। बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो। वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा। सुरू करण्याआधी समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि सुरू करायच्या आधी मी आपल्या सर्वांना विनंती करतो की वंचित बहुजन आघाडीच्या निफाड तालुक्याच्या टीमचं, हिरेदादांच्या टीमचं आणि जिल्ह्याच्या टीमचं एक जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करू आणि त्यांचे आभार सुद्धा मानू हा एवढा मोठा कार्यक्रम घेण्यासाठी। आपल्याला दिसलं नसेल पण उद्या वंचितच्या पेजवरती आणि सोशल मीडियावरती जेव्हा या कार्यक्रमाचे रील्स येतील तेव्हा तुम्हाला कळेल की मागची गर्दी कुठपर्यंत पोहोचलेली आहे। आणि सुरू करायच्या आधी मला माफी मागायला आवडेल, सॉरी म्हणायला आवडेल, ते म्हणजे आपल्या पंतप्रधानांना नरेंद्र मोदींना। पण त्याच्या आधी दिशाताईंनी जशी आठवण करून दिली औपचारिकता महत्वाची म्हणून आलेल्या सर्वांचे, तसेच मंचावरती उपस्थित दिशाताई, उत्कर्षाताई, चेतन दादा, हिरे दादा व वंचित बहुजन आघाडीची महिला आघाडी, युवक आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलनचे सगळे पदाधिकारी, मेंबर्स, नेते व इथे उपस्थित माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय लहूजी, जय मल्हार, जय बिरसा, जय जोहार, अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातू आणि जय भीम। मित्रांनो, जे थोडे वयस्कर लोक असतील, माझ्या पिढीचे आणि माझ्या पिढीच्या खालच्या लोकांना नसेल आठवत, माहिती पण नसेल, पण जे जरासे वयस्कर लोक असतील ज्यांनी दोन दोन युद्ध बघितलेत त्यांना हे आठवत असेल की जुन्या काळामध्ये आपल्या शहराच्या मधोमध भोंगा लागायचा आणि शत्रूचं विमान आपल्या शहराकडे आलं किंवा शत्रूचं विमान आपल्यावरनं जायला लागलं आणि आपल्यावरती बॉम्ब पडायला लागले की तो भोंगा वाजायचा भॉ करून। आठवतंय का? आता नवीन भोंगा आलाय, महिन्यातनं एकदा वाजतो आणि बॉम्ब पडायच्या आधी आवाज येतो, मित्रो तसाच मागच्या आठवड्यामध्ये एक बॉम्ब पडला। दिल्लीवरनं चॅनल चालू झाला, कॅमेरा चालू झाली, एक माणूस ऐकतो, एक माणूस बोलतो आणि दाखवतात की अख्खा भारत एकदम मग्नाची बात। म्हणून एक कॅमेरा लावला, आपले बाबा प्रवचन द्यायला आले, बसले आणि चालू केलं, मित्रो सोना खरीदना, पेट्रोल डीजल इस्तेमाल करना, शादी करना और ट्रैवल करना जैसे अन्य चीजें ताले। असं करून परवा नरेंद्र मोदींनी आपल्यावरती एक खूप मोठा बॉम्ब टाकला। आता जेव्हा नरेंद्र मोदी 2014 मध्ये सत्तामध्ये आले होते आणि जेव्हा 2014 मध्ये भाजपनी प्रचार चालू केला होता तेव्हा मोठ्या मोठ्या फेकलेल्या, लंब्या लंब्या फेकलेल्या काय कि अच्छे दिन लाएंगे, 5 ट्रिलियन इकॉनॉमी करू, भारताला विश्वगुरु बनवू। अरे मित्रांनो,
हे जेव्हा पुढच्या वेळेस भाजपवाले येतात आणि म्हणतात की आम्ही भारताला 5 ट्रिलियनची इकॉनॉमी करू, त्याला बसवा आणि म्हणा तू 5 ट्रिलियन मध्ये शून्य किती येतात ते सांग पहिले साल्या. इथे नरेंद्र मोदी आपल्याला 2014 पासून सर्वांना स्वप्न दाखवत होते की आम्ही इंडियाला सुपर पॉवर बनवू, सगळ्याच्या खात्यामध्ये 15-15 लाख रुपये टाकू, अमेरिका आपल्या मागे राहील, इंग्लंड फ्रान्स आपल्या मागे राहील. 15 वर्ष या माणसाच्या हातात सत्ता दिली आणि तो येऊन आपल्याला सांगतोय गॅस नका वापरू, सिलेंडर संपलंय, पेट्रोल कमी वापरा, डिझेल कमी वापरा, सोनं नका खरेदी करू आणि लग्न टाळा. अरे मला नरेंद्र मोदी साहेबांना एक विचारायचंय, तुमचं जबरदस्ती लग्न केलं, तुम्ही पळून गेलात, पुढच्या पिढीचे भविष्य का बिघडता? आज देशात सिलेंडर नाही, डिझेल नाही, पेट्रोल नाही. कोणाला लग्न करायचं असेल, चला आपल्या भावाला कोणत्या नशिबाने पोरगी पटली, लग्न करायचं असेल तर नरेंद्र मोदी म्हणतात लग्न करू नका, त्याच्यानंतर म्हणतात प्रवास करू नका आणि मोठे अन्य खर्च टाळा. म्हणून मला नरेंद्र मोदींना सॉरी म्हणायचंय की सॉरी मोदीजी, स्टेज लागले, वंचितची सभा होणार आणि ती भगव्या चौकातच होणार. आणि मित्रांनो, आपण एक गोष्ट समजून घेऊया, आपण मतदान करतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की 75 वर्ष काँग्रेस होते, काँग्रेसकडनं आपल्याला बदल घडवावा होता, विकास होत नव्हता, विकासाची घडी पुढे न्यायची होती, एक बदल या देशामध्ये हवा होता, म्हणून नरेंद्र मोदींना उभं केलं. आणि नरेंद्र मोदींनी जे तेव्हापासून आतापर्यंत लंब्या फेकले आणि त्याच्या विरोधाचे जाऊन जे कामं केली आहेत, त्याच्यावरनं आज आपल्याला आपली परिस्थिती समजून घेतली पाहिजे. आज स्कॉलरशिप धोक्यामध्ये आली, आज रुपयाचा दर हा डॉलरच्या आणि पाऊंडच्या दरामध्ये पडताना दिसतोय, डिझेल आणि पेट्रोल महाग होत चाललंय, शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव नाही. आणि आपले पंतप्रधान इकडे आपल्याला बसून सांगतायत की सोनं नका घेऊ, डिझेल पेट्रोल नका वापरू, जास्त प्रवास नका करू. पण यांच्या मित्राचा फोन आला की नरेंद्र मोदींनी काढलं विमान, निघाले इस्रायलला. या मित्राचा फोन आला तर निघालं, काढले विमान, निघाले अमेरिकेला. आता मित्रांनो, एक गोष्ट समजून घ्या की नरेंद्र मोदी हे असे पंतप्रधान आहेत जे कॉम्प्रोमाइज झालेत. आता चेतन दादांनी त्याचा उल्लेख केला की नरेंद्र मोदींची जी फाईल आहे ती त्याची कॉपी एप्स्टीन फाईल मध्ये आणि त्या फाईलची कॉपी बाळासाहेब आंबेडकरांकडे. तर ह्याचं मी थोडस तुम्हाला जास्त स्पष्टीकरण सांगतो. एप्स्टीन कोण होता माहिती आपल्याला? ज्यांना नसेल माहिती त्यांना परत एकदा सांगतो. एप्स्टीन हा इस्रायलचा एक नागरिक होता जो अमेरिकेत राहत होता, खूप मोठा बिझनेसमन होता, करोडपती होता आणि अमेरिकेच्या सरकारला खूप मोठ्या प्रमाणात तो पैसे देत होता. तो डोनाल्ड ट्रम्प असू देत, त्याच्या आधी जो बायडन असू देत किंवा क्लिंटन असू देत, या सगळ्या अमेरिकेच्या राष्ट्रपतींना मोठ्या प्रमाणावरती फंडिंग करण्याचं काम हे एप्स्टीन करत होता. म्हणून एप्स्टीनला अमेरिकेत किंवा इस्रायल मध्ये कोणी हात लावत नाही. पण दुसरी गोष्ट ही समजून घ्या की एप्स्टीन हा खूप घाणेरडा वृत्तीचा क्रूर माणूस होता. तो छोट्या छोट्या मुलींना पळवायचा, त्यांच्याशी चुकीच्या गोष्टी करायचा, त्यांचं शोषण करायचा आणि ह्या मोठ्या गोष्टी त्यांनी करून एक अख्ख्या छोट्या मुलींना अगवा करणं, किडनॅप करणं आणि त्यांचं मोठ्या प्रमाणावरती लैंगिक शोषण करणं, हे मोठं त्यांनी एक सेक्स रॅकेट उभं केलं होतं.
त्याच्याकडे एवढा पैसा होता की त्यांनी अमेरिकेच्या बाहेर एक छोटं बेट घेतलं होतं आणि त्या बेटावरती तो हे सगळे काळे धंदे करत होता. आणि हे आपले नरेंद्र मोदी आहेत, ज्यांचं त्या एप्स्टीनशी संबंध आहेत, ज्यांचं त्या एप्स्टीनशी नातं आहे आणि ज्यांचं त्याच एप्स्टीनच्या फाईलमध्ये, ज्या फाईलमध्ये एप्स्टीनच्या सगळ्या काळ्या करतुती लिहून ठेवल्यात, त्याच एप्स्टीनच्या फाईलमध्ये नरेंद्र मोदींचं नाव आहे. तर मला सांगा, ज्या माणसाचे संबंध एका बलात्काराशी, ज्या माणसाचे संबंध एका किडनॅपरशी आहेत, त्याला आपण चांगला पंतप्रधान मानणार की नाही? नाही. आणि दुसरी गोष्ट मला सांगा, जर एप्स्टीन फाईल अमेरिकेकडे आहेत, तर डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेकडे नरेंद्र मोदींचा नाडा नाहीये का हातात? आणि मग जर नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्पकडे आणि अमेरिकेकडे नाडा असेल, तर मग अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प नरेंद्र मोदींना हवं तसं नाचू नाही शकत का? आणि नाचू शकतात. तेच झालंय. आता जो आपण भारताशी करार केला, अमेरिका आणि भारताचा जो करार झाला, त्या करारामध्ये नरेंद्र मोदींनी भारत देश हा अमेरिकेला विकलेला आहे. त्यांनी हे म्हटलंय की भारत सरकार हे शेतकऱ्यांना मदत नाही करू शकत, पण अमेरिकी सरकार मदत करू शकतं. आपण बाहेरनं काही गुड्स घेतले तर आपल्याला त्याच्यावर टॅक्स भरायला लागतो, पण अमेरिकाने आपल्याकडनं काही घेतले तर त्याला त्याच्यावर टॅक्स नाही भरायला लागत. आता जर ह्या आपण गोष्टी बघितल्या तर ह्या देशाच्या हिताच्या आहेत का या देशाच्या घाट्याच्या आहेत? घाट्याच्या आहेत. आणि म्हणून जो माणूस अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प आपली पोलखोल करेल म्हणून स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी देश विकतो, हा पंतप्रधान कॉम्प्रोमाइज्ड आहे, विकलेला गेलेला आहे. आणि कोणत्याही परिस्थितीत ह्या पंतप्रधानाला बदलायची गरज झालेली आहे, हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. बोलता बोलता दिशाताईंनी आता एक कनेक्शन मांडलं आणि ते कनेक्शन सगळीकडे आपल्याला जाताना दिसते. जसं आपलं एक चांगलं कनेक्शन दिसतं, तसं तुम्हाला त्या बाजूला त्यांचं एक चुकीचं कनेक्शन पण दिसेल. जसं नरेंद्र मोदींनी एप्स्टीनशी कनेक्शन ठेवलं होतं, जसं नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प आणि नेथन्याहूशी कनेक्शन ठेवलं होतं, तसंच महाराष्ट्राच्या बीजेपीनी नाशिकमध्ये स्वतःचा एप्स्टीन खरात नावाचा पाळण्याचं काम सुद्धा केलं होतं, हे आपण विसरू नको. आता मी खरात आणि एप्स्टीन यांना सामान्य पातळीवरती नाही मानणार, कारण एप्स्टीन हा छोट्या मुलींचा, ज्यांना काही कळत नव्हतं, त्यांचा गैरफायदा घेऊन त्यांच्यावरती शोषण करत होता. आणि खरात हा धर्माच्या नावावरती लोकांना फसवत होता. म्हणून मी या दोघांमध्ये साम्य नाही जोडणार. पण एक गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे की अमेरिकेने आणि नरेंद्र मोदींनी तिकडे त्या एप्स्टीनला वाचवण्याचं काम केलं आणि महाराष्ट्रामधल्या भाजपनी खरातांना वाचवण्याचं काम केलंय, हे आपण सर्वांनी विसरू नये. आपण सर्वांनी बघितलं असेल खरातांचे कोणाबरोबर फोटो व्हायरल झाले, कोणत्या पक्षाची लोक आहेत ते बोटावरती निळी टेप लावून जातात कारण बोट कापून किंवा रक्त कापून बोंधू बाबाच्या आश्रमामध्ये वाहून आलेत. आणि जर आपल्याला या सगळ्या गोष्टींवरती मात करायचं असेल आणि जर आपल्याला ह्या गोष्टी थांबवायला लागणार आहेत, तर सगळ्यात पहिले नरेंद्र मोदींना हटवणं आणि एप्स्टीन केस मधल्या सगळ्या लोकांना न्याय मिळवून देणं, अमेरिकेमध्ये इस्रायलमध्ये जरी आपल्या हातात नसलं तरी खरात प्रकरणामध्ये जे पक्ष इन्व्हॉल्ड होते, जे नेते इन्व्हॉल्ड होते आणि ज्या ज्या लोकांनी, ज्या ज्या लोकसेवकांनी, ज्या ज्या नेत्यांनी आणि ज्या ज्या पक्षांनी या बोंधू बाबा खरातला वाचवण्याचं काम केलंय, त्यांना आपण नाशिकमध्ये मातीत गाडल्याशिवाय थांबणार नाही, एवढी तरी आपण कुणगाठ स्वतःशी नक्कीच बांधू शकतो. आणि जेव्हापासून भाजप हे नाशिकमध्ये स्ट्रॉंग झाले तेव्हापासून 3 मोठे कांड आपल्याला नाशिकमध्ये होताना दिसतात. सर्वात पहिला कांड
आपला आताच NEET चा पेपर फुटला. वर्षभर पोरं अभ्यास करतात, मेहनत करतात आणि ही आशा ठेवतात की मी माझा पेपर क्रॅक करेन, चांगले मार्क मिळवेन, माझा कुठला तरी नंबर लागेल, मग मी पुढे जाऊन नोकरी करेन, माझ्या परिवारासाठी कमवेन आणि माझ्या परिवाराचं चांगलं आयुष्य पुढे घेऊन जाऊ शकेन. अख्खं त्याचं 25 वर्षाचं स्वप्न होतं. एक पेपर फुटतो आणि ते अख्खं स्वप्न मातीत जातं. ह्याच्यासाठी जबाबदार कोण ठरणार? आणि त्याच्याहून महत्वाचं, जी लोक NEET मध्ये काम करत होते आणि ज्या मंत्र्यांकडे हे खातं होतं, ती लोक आज या विद्यार्थ्यांना डोळ्यात डोळे टाकून त्यांच्या समोर जाऊन त्यांना ही जबाबदारीनी सांगणार आहेत की आम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेतो, आमच्या विभागाकडनं, आमच्या खात्याकडनं चूक झाली, पण तुमच्या कोणाचंही आयुष्य, तुमच्या कोणाचंही करिअर बर्बाद होऊ देणार नाही. ही जबाबदारी घ्यायची आजची नैतिकता इकडच्या राजकारण्यांकडे आहे का, भाजपकडे आहे का? नाही. आणि त्याच्यानंतर अजून एक कांड होतो आपल्या नाशिकमध्ये, तो म्हणजे TCS चा. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस नावाची एक टाटाची कंपनी आहे. त्याच्यामध्ये लव जिहाद चा एक नवीन कार्यक्रम होतो. आता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ज्याला कोणाला माहिती असेल त्यांना माहिती असेल की मिनिमम पोस्ट ग्रॅज्युएट असायला लागतं माणसाला. आता भाजपची लोक मंद असतात, पण पोस्ट ग्रॅज्युएट वाली लोक एवढे बावळट मंद नसतात की ते चांगली नोकरी जाऊन तिकडे जाऊन लव जिहाद करत बसणार आहेत. दुसऱ्या बाजूला एक गोष्ट आपण सरवून घ्या की लव जिहादचं प्रकरण TCS मधनं बाहेर येतं. भाजपचा एक प्रवक्ता येऊन ते सगळं मांडतं आणि ज्या पद्धतीने त्यांनी मांडलेलं आहे त्याच पद्धतीची तपास आणि त्याच मांडणीवरचा जसं काय तो एव्हिडन्स असेल त्या पद्धतीचा पूर्ण तपास इकडची पोलीस करते, जसं काय भाजपच्याच लोकांनी पोलिसांना स्क्रिप्ट लिहून दिलेली. आणि हा खेळ आपण समजून घ्या. बंधू बाबा त्यांच्या नाकी गेलेला आहे. 4-5 प्रकरणं अशी झाली आहेत ज्याच्यावरती भाजप मागच्या पावलावरती गेली. आणि जेव्हा भाजप मागच्या पावलावरती येते, जेव्हा भाजपला लपायला जागा नसते, तेव्हा भाजप एकच गोष्ट करते, ते म्हणजे हिंदू मुसलमान मध्ये भांडण करणं. आणि या TCSच्या प्रकरणामध्ये भाजपनी तेच साध्य करण्याचा प्रयत्न केलाय. आणि आपल्या इकडच्या विकलेल्या गेल्या मीडियानी भाजपला हातभार लावून त्यांची मदत केलेली. पण मित्रांनो, आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. खरात प्रकरण असेल, TCSचं प्रकरण असेल, नीटचं प्रकरण असेल किंवा नाशिकचे मुद्दे न घेता आपण डायरेक्ट ओझरचे मुद्दे घेऊ. आपल्या एअरपोर्टचा नावाचा मुद्दा असेल, HCLच्या HL कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा मुद्दा असेल, इकडे मोठ्या प्रमाणावरती ओझर शहरामध्ये जे तरुण शिकून सवरून पुढे येतात पण हाताला नोकरी नाही म्हणून बेरोजगार म्हणून जगायला लागतात, त्यांचा प्रश्न असेल. हा सगळा प्रश्न एकाच ठिकाणी सुटतो आणि एकाच ठिकाणी सुटू शकतो, तो म्हणजे राज्य सत्तेच्या ठिकाणी. आणि म्हणून मी आपल्याला नुसतं एवढंच सांगणार आहे की जोपर्यंत आपल्या विचाराचे, आपल्या हक्काचे, आपल्या पक्षाचे आणि बाळासाहेबांचे लोकप्रतिनिधी आपण लोकसभेत, विधानसभेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पाठवत नाही, तोपर्यंत कोणताही मुद्दा सुटू शकत. कारण तुम्ही नुसता विचार करा, आता जर वंचित बहुजन आघाडीची सत्ता असती, हे सगळे प्रकरण असते, तर काय झालं असतं? खरात जेलमध्ये असते आणि फक्त खरात नाही, त्यांच्या बरोबर असलेले सगळे मंत्री जेलमध्ये टाकले गेले असते. TCSचं काय खरं असतं ते समोर आलं असतं. इकडच्या तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला असता, शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळाला असता आणि त्याच्याहून महत्वाचं म्हणजे इकडे प्रत्येक शिक्षण संस्था टिकून ठेवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी उभी राहिली असती. आणि म्हणून मी परत एकदा एकच गोष्ट म्हणतो, चेतन दादांनी सुद्धा आणि दिशाताईंनी सुद्धा तेच मांडायचा प्रयत्न केला होता की आपण मोठ्या सभेसाठी एकत्र येतो, आपण जयंतीला एकत्र येतो, आपण कार्यक्रमांसाठी एकत्र येतो किंवा कोणावर अन्याय अत्याचार झाला तर आपण एक समाज म्हणून, एक चळवळ म्हणून
आंदोलनाच्या भूमिकेत किंवा मोर्चाच्या भूमिकेत एकत्र येतो, पण आपल्याला एवढं पुरणार नाही. आपलं मिशन आता आपल्या विचाराचे, आपल्या पक्षाचे लोक निवडून पाठवून लोकसभेत, विधानसभेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पाठवणं हे आपलं मिशन आहे. कारण जोपर्यंत आपल्या विचाराचे आणि आपल्या हक्काचे लोकप्रतिनिधी जात नाहीत, तोपर्यंत आपण आपल्या विषयांवरती मात करू शकणार नाही, तोपर्यंत आपण आपले प्रश्न सोडवू शकणार नाही आणि आपलं कुठलंही पान पुढे हलणार नाही, हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. आणि माणूस हा फक्त आपल्या समाजाचा नकोय, तर माणूस आपल्या विचारांचा पाहिजे आणि तो चळवळीचा पाहिजे. तुम्हाला ओझरचाच उदाहरण घेऊन सांगतो. ओझरचं नगराध्यक्षपद SC राखीव आहे, बरोबर? म्हणजे जो माणूस निवडून गेला तो SC राखीवच आहे, बरोबर? पण तुम्ही त्याला आपलं मानणार का? त्याला आंबेडकरवादी मानणार का? नाही. म्हणून आता ह्या सगळ्या खापऱ्यांना बाहेर फेकून स्वाभिमानी सत्ता, वंचित बहुजन आघाडीची सत्ता, बाबासाहेब आंबेडकरांचे वाघ आणि बाळासाहेब आंबेडकरांचे सिपाई हे सत्तेत पाठवण्याची खूप गरज आहे. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम, जय संविधान.